सर्वांना आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे एकादशी। तर एकादशीच्या सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आता वाजलेले आहेत 10:15। तर झालेले आहेत आमच्या सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झालेल्या आहेत। श्रीची पण आंघोळ झाली आमची इकडे, आणि श्रीला जायचं आहे आता खाली। तर त्याला म्हटलं आता मी इकडे चहा ठेवलेला आहे, चहा ठेवते आता इकडे। आमचा चहा बाकी होता तर आता चहा करते। बघू शकते थोडीशी गवती चहा पण मी ॲड करते आहे। आणि आता थोडासा मसाला पण मी इथे चहा मसाला मी इथे टाकलेला आहे। गवती चहा असली की खूप। तर आता आपला चहा इथे छान असा मस्त उकळलेला आहे। आता दूध टाकून घेऊ आपण। बघू शकता छान अशी मस्त चहा आपली इथे होते आता। आणि गवती चहा टाकली की खूप भारी टेस्ट येतो चहाला, तर त्याच्यामुळे नेहमी गवती चहा वापरायची। इथे चहा झालेली आहे मस्त आपला, बघू शकता तुम्ही आता। तर आईला पण देते आता चहा। आई बसली इकडे, आई इथे बसली। आवा बसलेली। आवा हाय करा, हाय करा ना। हाय असं कशी झाली आई चहा? एकदम बेस्ट। आईला आवडली चहा फायनली। आणि आता आमचा श्री जातोय खाली खेळायला, त्याला आता चला सोडून देते। नंतर मग मी चहा पिते मग निवांत। आणि व्यवस्थित जा खाली। तर बघू शकता गाईज आता आमचा श्री चाललाय खालती। जा व्यवस्थित जा बेटा। तिकडे ई मध्ये जायचं नाही, फक्त इकडच्या इकडे खाली खेळायचंय। हा बाय। तर बघू शकता गाईज आता गेलाय श्री, खालती जातोय। तर आता श्री गेला आहे खाली, आता बसली मी आता चहा प्यायला। आता थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी। तर फ्रेंड्स झालं आता आमचा चहा वगैरे पिऊन इथे बसलेलो आहे आम्ही। आई बसलेली इकडे, इकडे बसलेली आहे आई करते तुम्हाला। तिकडच्या साईडला आबा बसलेले, इकडे निमिषा काय खाते का? आईस्क्रीम खाते। सकाळी सकाळी आता चहा घेतली आणि लगेच आईस्क्रीम खायला बसली ती। तर आम्ही आलेलो आहे इकडे आता नाशिकला। 8 दिवस झाले आम्हाला इकडे येऊन बहिणीकडे। तर आता 2-3 दिवसात जायचं आहे घरी, कारण की आता 1 जूनला स्कूल उघडते आमची। तर त्याच्यासाठी 30 तारखेला 29ला किंवा 30ला निघू आम्ही इथून। आणि मग पोरांची तर उशिरा स्कूल उघडणार आहे त्यांची, ती 4-5 तारखेला उघडेल बहुतेक तुमची, असं वाटतं मला। अजून मेसेज वगैरे काही आलेला नाही आहे तसा, पण आम्हाला 1 तारखेला हजर राहावं लागणार आहे। त्याच्यासाठी 29 किंवा 30ला आम्ही इथून निघणार आहे। तर आणि निमिषा म्हणते नाही गं मम्मी 30ला निघायचं, तिचा 4 जूनला बड्डे आहे, तर 4 बड्डे झाल्यावर जाऊ आपण असं म्हणते निमिषा। ती म्हणते मला इथे नाशिकला माझा बड्डे साजरा करायचा आहे। तर आता बघू काय काय होतं, काय ठरतं, हेच ठरेल। लगेच येऊन गेला घरी। का रे काबरा खेळला रे तू? ऊन होतं असं, मग तुला तर मी बोलली होती की जाऊ नको, ऊन आहे, संध्याकाळी जाऊ असं बोलली होती मी तुला। तर बघू शकता फ्रेंड्स, हे आहे माझ्या बहिणीचा फ्लॅट। हॅलो, ही हाय लिफ्ट आहे। हां माहिती, बघितलं। हां इथे हॉल। आणि सकाळी सकाळी थोडासा पसारा आहे तर त्याला थोडंसं इग्नोर करा। हे आहे किचन, बघू शकता हे किचन आहे। आणि इकडे धुणं भांड्यासाठी एवढं म्हणजे हे सोडलेलं आहे। तर इकडे अजून ते बाई वगैरे काही आलेली नाही आहे। मी क्ले खेळतोय। खेळ।
तर आता ते येईल थोडं एक दीड वाजता येते ती बाई. तोपर्यंत आता भांडे असेच पडलेले राहतील. आईला तर आवडत नाही, पण ते ताई म्हणते की राहू दे बुवा असं म्हणून राहू दिलेले आहे. तर ह्या प्रकारे असं इथे किचन आहे. आणि हा एक बेडरूम. आणि आज बेडरूममध्ये बेडशीट वगैरे धुवायला काढलेले आहेत आईने. छान अशी मस्त हवा येते इकडे. खूपच छान असा व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही. छान असं मस्त इथे आणि इतकं थंडगार वातावरण वाटतं ना की अजिबात गरमी म्हणजे काय असं आपल्याला काहीच कळत नाही. खूप छान असं वातावरण आहे. गार्डन आहे. आणि इकडे खालीच असं मस्त मोठं गार्डन आहे. बघू शकता तुम्ही. गार्डन पण आहे. छान असं गार्डन आहे इथे. सगळे मुलं संध्याकाळच्या वेळेस खूप मस्ती करतात. खूप म्हणजे सगळे खेळायला येतात इथे. बघू शकता. आणि हा पण एक बेडरूम सारखंच आहे. तर इकडे आहे अटॅच संडास बाथरूम. बघू शकता तुम्ही. आणि इकडच्या साईडला तर इतकं छान असं व्ह्यू वाटतो. पूर्ण म्हणजे नाशिक पूर्ण एका साईडला आहे, इकडच्या साईडला. आणि इकडे पार्क साईड होम म्हणून आहे. तर इकडे आपलं धुळ्या रस्त्यालाच आहे हे. तर हा पण एरिया एकदम भारी आहे. आणि हे सगळं बघा इथून असं या विंडोमधून असं बघितलं तर सगळं पूर्ण नाशिक इकडच्या साईडला दिसतं. ह्या साईडला दिसतं नाशिक पूर्ण. बघू शकता तुम्ही. आणि इकडे असे मोठे मॉलचं काम चालू आहे इकडच्या साईडला. आणि हवा जर म्हणाला तुम्ही, हवा तर इतकी भारी येते. आपल्याकडे खूप जळगाव साईडला खूप गरमी आणि खूपच म्हणजे इतकं गरमी होते, भयंकर गरमी असते आपल्याकडे. इकडे एकदम म्हणजे गरमी तर अजिबात जाणवत नाही. खूप असं छान वातावरण आहे इकडचं नाशिकचं. आता सकाळी सकाळी थोडासा पसारा आहे, त्याला इग्नोर करा. आणि आमची दीपिका बसलेली आहे आता आंघोळीसाठी. इकडे पण हा एक बाथरूम आहे. तर इकडे बघू शकता निमिषा आणि दीपिकाने आणलेले आहेत हे ब्रासलेट तयार करण्यासाठी. बघू शकता तुम्ही. आता इथे 2-3 ब्रासलेट त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत. हे एक आहे. एवढं 600 रुपयाच्या वस्तू आणलेल्या आहेत यांनी सगळ्या. एवढं 600 रुपयाच्या वस्तू आहेत ह्या. उलट 20-20 रुपयाचं ब्रासलेट एकदम छान राहिलं असतं विकत घेतलं असतं. दीपाताईने सांगितलं मला. दीपाताईने सांगितलं तू पण ऐकून घेतलं तिचं. चल आता करत बैस मग. आता फ्रेंड्स, आता आईने इथे मिरच्या तळलेल्या आहेत आणि थोडं तेल टाकावं लागेल तेव्हा ते वेपर्स. आणि आता इथे वेपर्स तळणार आहे. बघू शकता. काय रे, बंद करते फ्रीज. नाही बंद कर लवकर. आणि आता इकडे हो ना, इकडे आमच्या दीपिकाची पण आंघोळ झालेली आहे. आता कसलं ज्यूस पिते बाई, बीटचं ज्यूस पिते आता इथे. तर बघू शकता इथे आता दीपिका पण आंघोळ करून बसलेली आहे. आता आंघोळ झाली तिची आणि आता बीटचं ज्यूस पिते. आज कुठे जायचं आहे ना तुला? आज बाहेर जाणार आहे तिच्या फ्रेंडसोबत, कारण की आता सुट्टी लागते तिच्या कॉलेजला पण. कालचा लास्ट दिवस होता त्यांचा. सगळ्या मैत्रिणी जात आहेत त्या बाहेर. किती वाजेपर्यंत येशील मग संध्याकाळी? 7 वाजेपर्यंत. बापरे. आणि आता ही बघा, ही ते रिकामे कामं करत बसली आहे. अजून आंघोळ वगैरे काही झालेली नाही बाईची. मी पण इथे माझ्यासाठी बीटचं ज्यूस ठेवलेलं होतं. आता तिथे मी पण थोडंसं ते
मस्त असं गार झालेलं आहे. गॅस मोठा आहे. पाणी पाणी नको करू रे. मस्त असे वेफर्स आहेत बघा त्याचे, बघू शकता. आणि मिरची बघू शकता तुम्ही, छान अशी मस्त तेलात तळून घेतलेली आहे आईने. आईला साबुदाण्यांसोबत हिरव्या मिरच्या खूप आवडतात. रोज का असत ना मिरच्या. आता आई बनवते साबुदाणे. आईने त्याच्यात जिरं टाकत आहे, जिरं टाकलं आधी आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकलं. इकडे आपले वेफर्स पण तळून झालेले आहेत. नको एवढं नको. बघू शकता साबुदाणे इथे भिजत टाकलेले होते. दरवाजा उघडलो. कसं मारलंय तिथे. टाक ना कलर. चटणी टाकली. टाकली चटणी. मीठ. आईची साबुदाणे करायची पद्धत वेगळी, माझी वेगळी. ज्याची त्याची करायची पद्धत वेगळी असते सगळ्यांची. आई म्हणते की आधी साबुदाणे शेंगदाण्याचा कूट टाकला का तेलात तर छान अशी टेस्ट येते बुवा साबुदाण्यांना. म्हटलं करून बघ मग आज तुझ्या हाताचा साबुदाणा. थोडीशी छोटी कडली. शकता फ्रेंड्स, आता आमची दीपिका तयार झालेली आहे. छान अशी मस्त बघू शकता. आता चालली ती तिच्या फ्रेंड्स बरोबर. कुठे जाते का दीदी? बोट क्लब वगैरे असं आहे का? तर आता चालली ती. बाय बाय. बाय. लवकर येशील संध्याकाळी.
नेमिषा पण जाते का? नेमिषा पण जाते का? हा चालू ये लवकर. यांना खायला घेऊन येतो का काहीतरी? बाय बाय. इथे छान असे मस्त साबुदाणे तयार झालेले आहेत. छान असे मस्त साबुदाणे बनवलेले आहेत आईने आज. आणि इकडे आहे हिरवी मिरची तळलेली आहे आणि हे आहेत वेपर्स. तर असं आज म्हणजे आमची तर नाही आहे एकादशी, आईची नावाची एकादशी आहे, पण आम्हालाही साबुदाणे खायचे होते म्हणून आईला म्हटलं थोडंसं जास्तच भिजत घाल. तर चला आता असंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.